तुम्ही पण छोले बनवताना आधी छोले उकडून घेता का? तर असं करण्याची काहीच गरज नाही। आज आपण डायरेक्ट कुकरमध्ये छोले बनवणार आहोत। यामुळे छोले एकदम मऊ शिजतात आणि मसाल्यामध्ये शिजवल्यामुळे त्याची चवही खूप जबरदस्त लागते। यासाठी मी रात्री 1 वाटी काबुली चणे भिजत घातले होते। भिजवताना यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा आणि गरम पाणी घातलं होतं। आता सकाळी सर्वात आधी 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालून साधारण 1 ते 1.5 मिनिटं उकळून घेतले। हे चहाचं पाणी गाळणीने गाळून बाजूला ठेवून दिले। आता भिजवलेले छोले 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत, म्हणजे सोड्याचं पाणी पूर्णपणे निघून जाईल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, 7 ते 8 काजू, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालून छान बारीक पेस्ट करून घेतले। आता कुकरमध्ये तेल गरम करून यामध्ये जिरे आणि काही खडे मसाले घालून छान परतून घेतलेत। यानंतर तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून चांगली परतून घेतली। आता यामध्ये लाल तिखट, छोले मसाला आणि गरम मसाला घालून मसाला छान परतून घेतलाय। थोडंसं गरम पाणी घालून मसाला झाकून काही मिनिटं असं शिजून दिलाय। तुम्ही जेवढा मसाला शिजवून घ्याल तेवढी छोल्याला चव जबरदस्त येणार आहे। आता धुतलेले छोले घालून 1 मिनिट मसाल्यासोबत परतून घेऊया। आता यामध्ये गरम पाणी आणि तयार करून ठेवलेलं चहाचं पाणी घालून घेऊया। आता कुकरचं झाकण लावून फास्ट गॅसवरती 3 शिट्ट्या आणि स्लो गॅसवरती 3 शिट्ट्या करून छोले पूर्णपणे शिजवून घेऊया। प्रेशर पूर्ण उतरल्यानंतर कुकरचं झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता छोले एकदम मऊ शिजलेत आणि चहाचं पाणी टाकल्यामुळे त्याला रंगही खूप छान आलाय। आता शेवटी एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून यामध्ये आल्याचे स्लाइस आणि कसुरी मेथी घालून छान तडका तयार करून घेऊया आणि हा तडका छोल्यामध्ये घालून वरून कोथिंबीर घालूया। तर अशा प्रकारे आपले एकदम मऊ मसालेदार आणि चविष्ट छोले तयार आहेत। तुम्ही हे छोले पुरी, भटुरे यासोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला व इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे। धन्यवाद।